नमस्कार, तुमचे आपल्या चॅनलवर स्वागत आहेत. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक गाजराचा हलवा. तर इथे मी गाजरांना सोलून घेतले आहे आणि त्यानंतर त्यांना किसून घेतलं आणि त्यांना धुवून गाळणीमध्ये इथे ठेवलेले आहे. आपण आता थोडं कढईत तूप टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये हे किसलेला गाजर टाकणार आहोत. तर हे किसलेले गाजर जे आहेत ते आपण आता जे कढईमध्ये तूप ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत. आता हे तूप तापलेलं आहे आणि मी त्यात आता गाजराचा हलवा टाकणार आहे. थोडं ॲडजस्ट करा, कारण की माझा एका हातात कॅमेरा होता, त्यामुळे मला कॅमेरा थोडा हलतो आहे. तर त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या. अ, आता मी इथे गाजराचा हलवा कढईमध्ये तुपामध्ये टाकला आहे आणि त्याला मी थोडं हलवून घेतलं पूर्ण आणि त्यानंतर थोडा वेळ मी अगदी 5-1 मिनिटं त्यावर छान असं झाकण ठेवून देणार आहे. त्यामुळे त्याला असा लालसर रंग येईल आणि थोडं 5-1 मिनिटं त्याला असं तुपामध्ये हलवत राहिलं आणि थोडा वेळ झाकण ठेवून केलं तर त्याला लालसर असा रंग येतो आणि गाजरसुद्धा छान असे भाजले जातात तुपामध्ये. तर आपण याला थोडंसं 5 मिनिटं करून घेणार आहोत. तर इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता साखर. तर कुणाला जास्त गोड लागतं, कुणाला कमी गोड लागतं, त्यामुळे तुम्ही कमी जास्त साखर करू शकता. हा मी इथे अर्धा किलो गाजराचा हलवा करते आहे. त्यात मी घरचे 2-3 गाजर ॲड केलेले होते आणि यात मी आता थोडंफार दूध टाकणार आहे. माझ्याकडे आता खवा अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आपण दूधसुद्धा टाकू शकतो. अगदी प्रत्येकाच्याच घरात खवा अवेलेबल नसतो, त्यामुळे आपण दूधसुद्धा टाकू शकतो आणि याने सुद्धा खूप छान असा हलवा तयार होतो. तर आपण शेवटी पाहणारच आहोत की हलवा कशाप्रकारे तयार झाला आहे. आता याला आपण थोडंफार झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत, हे शिजवून घेणार आहोत आणि अगदी मऊसूद हलवा आपण तयार करून घेणार आहोत. आता आपल्याकडे काजू तर संपले आहेत, पण बदाम अवेलेबल आहेत. मग जेवढ्या आहेत तेवढ्यातच आपण आता त्याचा किशमिश करून आपण हलव्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता इथे आपला गाजराचा छान असा हलवा तयार झाला आहे. त्याला आता फक्त 2 मिनिटं तरी होऊ द्यायचं आहे. हे बघा, आता मी गॅस बंद केला आहे आणि छान असा गाजराचा हलवा मी एका बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवते की तो किती छानरित्या तयार झालेला आहे. तर या हिवाळ्यात तुम्हीसुद्धा गाजराचा हलवा जास्तीत जास्त खाण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करा, कारण की गाजर पूर्ण वर्षभर अवेलेबल नसतात. त्यामुळे हिवाळ्यात जास्तीत जास्त गाजराचा हलवा तयार करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर बघा, मी आता याला बाउलमध्ये काढून घेते छान. तर इथे बघा, गाजराच्या हलव्याला छान असा रंगसुद्धा आला आहे रेड, आणि इथे मी त्याला थोडं किशमिशने गार्निश केलं आहे. तर बघा, अगदी असा गरमागरम, कुणाला अगदी थंडगार सुद्धा आवडतो, तर आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा थोडंफार थंड वगैरे करू शकतो. तर असा हा गाजराचा हलवा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.